पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे। अमृतसरमध्ये सायरन वाजल्यानंतर ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। अमृतसर विमानतळाच्या जवळ देखील ड्रोन दिसलेले आहेत। निश्चितच आपण पाहिलं तर राजस्थानी मतदारसंघातही यावी ड्रोन दिसलेले आहेत। पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। अमृतसरमध्ये यावी ब्लॅकआउट करण्यात आला, सायरन वाजले आणि त्यानंतर ताबडतोब ब्लॅकआउट करण्यात आले। अमृतसर एअरपोर्ट जवळ ड्रोन दिसले, राजस्थानी मतदारसंघातही ड्रोन दिसलेले आहेत। अमृतसर विमानतळाजवळ ड्रोन दिसलेले आहेत। पाकच्या नापाक हरकती सुरूच आहेत। शस्त्रसंधी तयार झालेल्या पाकिस्ताननं अवघ्या 3 तासात शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे। आपल्या शब्दावरून पाकिस्ताननं माघार घेतलेली आहे आणि आपला अविश्वासार्ह चेहरा पुन्हा एकदा विश्वासघातकी चेहरा पाकिस्ताननं पुन्हा एकदा जगाच्या समोर आणलेला आहे। आणि आपण दहशतवादाला पाठिंबा देत नसल्याचं वारंवार पाकिस्तान सांगत असला तरी देखील आता आपण पाहतोय अशा पद्धतीनं दहशतवादाला पोचण्याचं काम पाकिस्तान करतोय आणि त्याच्या कृत्यांमधनं वारंवार हेच समोर येत आहे। पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानकडून यावेळी ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत आणि या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर भारताकडून दिलं गेलेलं आहे। अमृतसर एअरपोर्ट जवळ ड्रोन दिसलेले आहेत। पाकिस्तानच्या पुन्हा कुरापती सुरू झालेल्या आहेत। आपण पाहतोय अमृतसर विमानतळाच्या जवळ ड्रोन आढळलेले आहेत। पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं या ठिकाणी उल्लंघन केलेलं आहे। अमृतसरमध्ये सायरन वाजला आणि त्यानंतर ब्लॅकआउट देखील करण्यात आलेला आहे। ब्लॅकआउट आपण पाहतोय की तिथल्या स्थानिक नागरिकांसाठी खबरदारीचा उपाय म्हणून या संपूर्ण परिसरामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचा हल्ला होऊ शकतो, त्यामुळे खबरदारी घेतली जाते। स्थानिक नागरिकांचं सुरक्षितता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हे ब्लॅकआउट केलं जात आहे। भारताकडून ड्रोन हाणून पाडले जात आहेत, त्यावेळेचे आवाज, हे स्फोटांचे आवाज आपण ऐकतोय। अमृतसरमध्ये लागली सायरन वाजल्यावर ब्लॅकआउट करण्यात आला आणि भारताकडून प्रत्युत्तर यावेळी देण्यात आलेलं आहे।